कृष्ण. तर भाग 3 वैष्णव सदाचाराचा, याच्यामध्ये प्रसाद सेवन कसे केले पाहिजे आणि त्याचे वितरण कसे केले पाहिजे याचं वर्णन करतात. वैष्णव संस्कृतीमध्ये प्रसाद सेवन आणि प्रसाद वितरण ह्या दोन महत्त्वाचे बाबी आहेत. ज्यावेळी आपण भोग बनवतो आणि अर्पण करतो त्यावेळी नव्हे तर ज्यावेळी आपण ते प्रेमाने वितरण करतो, आदराने सेवन करतो, त्यावेळी कृष्ण आणि गुरु प्रसन्न होतात. महत्त्वाचं काय माहिती का, दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत इथे, की आपण भोग बनवतो किंवा भोग वितरण करताना काय भावना असली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा भोग बनवतो, बाबा काय दरवेळेस मलाच बनवावं लागतंय, या भक्तांना मलाच खाऊ घालावं लागतंय. नाही, ते भले तुम्ही बाहेरून पूर्ती करा पण आंतरिक जर तुमची चेतना असेल तर अपराध होतो. म्हणून वाटताना, कुकिंग करताना आणि वितरण करताना जेवढा तुमचा उत्साह असला पाहिजे त्याच उत्साहाने तुम्ही ते केलं पाहिजे. याच्यामुळे दोन गोष्टी होतात. म्हणजे सेवन करणारा पण असं म्हटलं पाहिजे की हे साधारण अन्न नसून भगवंताचा प्रसाद आहे आणि तो प्रसादाच्या रूपामध्ये मी स्वीकार करतो, त्यामुळे कृष्ण आणि गुरु आनंदित होतात. म्हणून प्रभुपाद म्हणतात की प्रसाद हे आधाराने स्वीकार. प्रसाद या शब्दाचा अर्थ सांगतात प्रभू के साक्षात दर्शन, जे प्रभू भगवंताचं दर्शन करतात. पहिल्याने सांगितलंय सर्वप्रथम आपण प्रमुख नियम असा की भक्ताने केवळ प्रसाद अर्थात श्रीकृष्णाला भक्तिभावना अर्पण केलेला अन्नच ग्रहण करा. म्हणजे जो काही भोग लागलाय तुमच्या घरामध्ये तोच ग्रहण करायचा, याच्या व्यतिरिक्त भगवंताला भोगला लावलेला खाऊ नये, हे नियम सांगतात. दुसरं, भगवंताला 3 लोकांनी बनवलं पाहिजे. भक्ताने तो बनवलेला पाहिजे, भक्ताद्वारे भगवंताला अर्पिलेला पाहिजे आणि तिसरा भक्तानं वाढलेला असावा. अशा 3 लोकांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता जे तुम्हाला इफेक्टिव्ह करतात. पुढचं नाही, अन्न ग्रहण करावे. सामाजिक जीवनात मर्यादा आणि प्रचाराची गरज जाणून घेऊन जितके शक्य असेल तितके यावरी असेल प्रमाणात वरील नियम पाळण्याचा आदर्श ठेवा. तुम्हाला याचा जोपर्यंत प्रचारासाठी सेवेसाठी अतिशय आवश्यक असेल तोपर्यंत अभक्ताने बनवलेले अन्न मुळेच ग्रहण करू नये. म्हणजे अभक्तानं किती मोठा घरचा असेल आणि तो किती चांगले व्यंजन म्हणून असेल तरी त्याच्या घरी अभक्ताच्या हातचं खाऊ नये. कारण की त्याची भावना काय असते माहिती का, की यांनी यावं माझ्या घरात, त्याचं पुण्य मला भेटावं, त्याच्यामुळे ते अन्न खाऊ घालतो. आणि म्हणून आपण जी भक्ती करतो, सेवा करतो, आपल्यामध्ये पुढं पुण्याचा साठा झालेला असतो. म्हणून आपल्या इस्कॉनमध्ये 2 नियम पाळतात. आपले कोणी पायाला टच करू द्यायचं. तुम्हाला माहित नाही पायाला टच करणे म्हणजे माहिती का, आपले पुण्य त्याला देणं आणि त्याचे पाप आपल्या डोक्यावर घेणं. आधीच आपले पाप कर्म आपल्याला कमी इतकं काय, शारीरिक आणि मानसिक. म्हणून मध्यंतरी आमच्या एका भक्तांचं प्रवचन ऐकलं, ते म्हणतात की ब्रह्मचारी जास्त आजारी का पडतात, तर ते म्हणतात 2 गोष्टी म्हणून. एक तर बरेच ते म्हणतात की एक तर अभक्तांच्या घरचं खाल्ल्यानंतर त्यांच्या चेतनेवर आणि त्यांच्या शरीरावर इफेक्ट पडतो आणि जे लोक जास्त पाया पडतात त्यांच्या, तर त्यांचं रिॲक्शन त्यांना भोगावं लागतं. म्हणून आपल्याकडे भूमिगत दंडवत सांगितलेलं आहे. इव्हन माताजीमध्ये प्रभूजीमध्ये सुद्धा टच करू द्यायचं नाही. नाट्ययोगामध्ये तर शक्यच नाही. आपल्याला पण ते शिष्टाचार असतो ना की मी मोठा घरात आहे आणि माझ्या घरात पाया पडलं पाहिजे. अरे तुझ्या अभिमानापायी तुझं सगळं चाललंय नाही, तुला कळतं का. पण आपल्याला ते मानपान घेण्याची सवय पडलेली आणि पाया नाही पडलं ना तर बापरे महाप्रलय होतो काय असं वाटतंय. म्हणून ते हा नियम पाळला पाहिजे. ठीक आहे, शक्यने मुळीच भक्तांनी करू नये. तसेच भावनेने चॉकलेट, आईस्क्रीम, चिप्स, बिस्किटे, शीतपेय, कोकोकोला, पेप्सी, मिरिंडा, अन्य शीतपेय, शक्यतो ब्रँड असले, ब्रेड यासारखे बाजारी पदार्थ घरी वर्ज्य करावे. घरी असल्यास अतिथींना देखील घरगुती पदार्थ अथवा लिंबू सरबत किंवा फळाचा रस यासारखे नैसर्गिक पदार्थ द्यावे, ज्यामध्ये शीतपेय त्यांना खराब होण्यापासून टाळण्यासाठी रसायन वापरले जातात. ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक आणि घातक असल्यामुळे शक्यतो टाळा. म्हणजे तुम्हाला लेट वाटलं तर तुम्ही ते घरच्या पाणी लिंबू सरबत, दूध किंवा फळांपासून जे काही ज्युसेस निघतात ते तुम्ही देऊ शकता. कोकम सरबत आहे, बडीशोप, लिंबू सरबत ज्यूस आहे. ज्युसामध्ये खूप प्रकार आहेत आणि लिंबू सरबतमध्ये 3-4 प्रकार आहेत. तुम्ही ते गेस्टला ते दिले तर गेस्ट पण होते, पण होते तर दिले. पुढे रात्री दही आणि वाटाण्याचे सेवन टाळावे, ज्यामुळे अपचन क्रिया वाढते आणि रोगास कारणीभूत होतो. म्हणून संध्याकाळी शक्यतो दही खाऊ नये, वाटाणे खाऊ नये, हरभरे खाऊ नये. प्रवासात किंवा इतर पर्याय नसलेल्या
स्थितीत निवडक बाजारी पदार्थ घ्यावे. म्हणजे तुम्ही म्हणता प्रभूचे असं कसं आहे, तर तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही प्रवास करताय, मग त्या ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकता? बाजारापेक्षा जेवणात शिदुरी, फळे, दाणे, दूध, सुके पदार्थ बरोबर घेऊन जाणे अतिशय चांगले. तुम्ही जसं आमचे विनोद जाधव प्रभू येतात. विनोद जाधव प्रभू जेव्हा ते बाबुस्कोला आफ्रिकेला जातात तर त्यांच्या माताची काय करतात माहिती का? इथून नाही का त्या थालीपीठ किंवा ज्या हे असतात ना, काय म्हणतात त्यांना माताचे, आपण ठेपल्या दसम्या ते घेऊन जातात. सोबत शेंगदाणे चटणी, खोबरे चटणी, तिळाच्या चटणी घेऊन जातात. दोनचं देतात, तर ते खातात. दही घेतात तिथं बाहेर. आणि अशा वेळेस जर तुम्हाला वाटलं माझं पोटच भरत नाही, तर तुम्ही त्या हॉटेलमध्ये 3 गोष्टी घेऊ शकता. एक राईस, दही आणि चपाती. चपाती दह्यासोबत खाऊ शकता. त्या हॉटेलचं भाजी नाही घ्यायची, कारण तिथे बऱ्याच वेळा एखाद्या व्हेज आणि नॉनव्हेज असते. तुम्ही काही ठिकाणी पाहिजे इस्कॉनच्या नगर नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये एकाच भांड्यामध्ये सगळं करतात आणि ते तुम्हाला म्हणतात व्हेजिटेरियन आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सगळं नॉनव्हेज केलं त्याच भांड्यामध्ये व्हेजिटेरियन पण बनवतात. ते वेगळं कोण धुणार आणि वेगळं कोण करणार, आणि तुम्हाला कसं काय माहिती त्याचं वेगळं आहे सगळं, तर आतमध्ये ते एकत्रच केलं जाते. तर त्या ह्या गोष्टी आपण टाळलं पाहिजे. आणि शक्यतो मग तुम्ही सुके असे पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता. काही वेळा प्रचारासाठी, सेवेसाठी किंवा व्यावसायिक कारणानिमित्त लांबचा प्रवास करताना उपाहारगृह किंवा हॉटेलमध्ये जाणे भाग पडते. अशा वेळी शुद्ध शाकाहारी उपहाराची निवड करावी. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात ना तर तुम्हाला जावं लागतं प्रवास करून, तर शुद्ध शाकाहारी हॉटेलची तुम्ही निवड, जैन फूड आहे ते तुम्हाला जैन फूड तुम्ही घेऊन किंवा अशा हॉटेलमध्ये तुम्हाला जे भेटेल ते घेऊ का. अशा शुद्ध शाकाहारी उपहाराची निवड करा. तसेच कांदा, लसूण वर्ज्य पदार्थाचे टाळावे. मांसाहारी उपहारात एकाच भांड्यात स्वयंपाक होण्याची शक्यता असतं. अशा वेळेस त्या ठिकाणी ते घेऊन नये. भक्ताने सात्विक आहाराचं ग्रहण करावे. रासिक अर्थात तेलकट, अति मसालेदार आणि महागडे खाणे टाळावे. हे भक्तांना म्हणजे सात्विक जेवण. आता त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत 3 प्रकारचे जेवण झालं. जे अतिशय तमोगुणी म्हणजे काय, 3 तासापेक्षा असलेलं अन्न हे तमोगुणाचं आहे, सडके पदार्थ. म्हणून भात 3 तासापेक्षा खाऊ नये. डाळ सुद्धा 3 तासात. जे तुम्हाला खायचं गरम गरम. मी जसं इंद्रनगरला जातो, तिथे झोपडपट्टी लागते. संध्याकाळी 7 वाजता जाताना बाहेर चूल पेटवतात आणि चुलीवर मी भाकरी थापताना चपात्या बघून बघल्या, तिथे ती लेकरं खात आहेत आणि ती माताजी बोलून त्यांना वाढते. आणि आपण एवढे आळशी आहे की त्या कार्तिक पार्सलमधून त्या स्विगी झोमॅटोमध्ये 15 दिवसाची गिरवी बनवली जाते. तडका मारून तुम्हाला दिलेलं जाते. त्या चपात्या कधीच्या असतात, ते ब्रेड कधीचे असते आणि तुम्ही तोंड लावून खातात. आमचा एक भक्त होता लय मोठा घरचा, तर म्हणलं आपल्यापेक्षा हे चांगले हुशार आहे, गरम गरम खावं. येऊन मी त्या रस्त्यावरले भिकारी लोक पाहिले होते त्या तिथून बाजूला वाहन वाहतात, पण ती गरम करून आपल्या लेकरांना खाऊ घालत होते. मला प्रश्न पडला, आपल्या लेकरांची एवढी सोय असतात पण आपले आजारी पडतात, यांची काही सोय नाही पण दणकीबाज असतात. ते बघितलं का? जे वीट कामगाराची लेकरं असू द्या किंवा जे मोलमजुरीचे पोरं असू द्या, आहे ना, कारण त्यांना ती जी गरम फूड इम्युनिटी कुठून भेटते की त्यांच्या घरामध्ये ते शिळपाताचा चान्सेस नसतो आणि कोणी देतं त्यांचं पोट भरायचं, त्यांना जे भेटतं ते गरम गरम खाऊन. म्हणून आटा सुद्धा 8 दिवसापेक्षा जास्त नसला पाहिजे घरामध्ये. पहिल्या काळामध्ये गावात गिरण्या असायच्या आणि घरातलं दळण नाही तर धुवून चाळून ते दळून आणायचे आणि त्याच्यातून कुकिंग करायचे आणि त्यामुळे ते शारीरिक ह्या गोष्टी असायच्या. तर ह्या तुम्ही सगळं केल्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरी प्रसाद योग्य पद्धतीने भगवंताला अर्पण असावा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद ग्रहण केल्यावर तो शिल्लक राहिले शक्यतो पुढील जेवणात वापरण्यासाठी राखून ठेवा. अन्यथा बाहेर गरजू लोकांना तो वाटून द्यावा. म्हणजे गरजू लोकांना तो वाटून द्या. पण ते असं नाही की हावरटपणामुळे रात्रचं सकाळी, सकाळचं संध्याकाळी किंवा माझं पुढचं नाही, तर गरजू लोकांना ते वाटलं पाहिजे. प्रसाद वितरण शक्यतो प्रसाद दीक्षित भक्तांना वितरण करा. वितरण करणाऱ्या भक्ताने मानाने, शरीराने, सवयीने, कपड्याने स्वच्छ आणि शुद्ध असावे. तसेच अतिशय चपळ, शांत, अकार्यक्षम असावे. शक्यतो मोठा आवाज आणि गोंधळ टाळा स्वयंपाक करताना किंवा वाढताना. नियम वाढण्याचा पद्धत कशी, प्रसाद वाढताना क्रम कसा असला पाहिजे ते पण सांगितले. सर्वप्रथम पाणी वाढायचं असतं स्वयंपाकघरामध्ये. म्हणजे पाणी का वाढायचं तुम्हाला आठवतं का? त्या प्लेटच्या बाहेर पाणी वाढतात, त्याचे 2 कारण आहेत.
पहिल्या काळामध्ये मातीची घरं असायची. जर त्या मातीच्या घरामध्ये धूळ वाढण्याची शक्यता असते, म्हणून प्लेटच्या समोर ती धूळ येऊ नये त्यासाठी ते पाणी वावळल्या जाते. आणि दुसरं, तुम्ही जे ताट टाकणार आहे, पत्रावळी टाकणार आहे, केळाचं पान टाकणार आहे, त्याच्यामध्ये किड्यामुंगे चढू नये. घरामध्ये किड्यामुंगे असतात, त्या चढू नये, त्या पाण्याचा लेअर वाचल्या जातो त्यासाठी ते पाणी. पण आजकाल कुठे गेलं कमवणे घे का नामश्री हरी याचे पाणी वाटतात तिथे. अरे पण तू पाणी वरतो, पण ते घरातला सरकून पडलं तर करायचं काय? तुम्हाला देश काढा, ते नियम तुम्हाला जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत तुम्ही सावळा बनलोय. आणि त्याच्या मागचा उद्देश असा की तुम्ही हे पण केलं. जेव्हा गौडीय वैष्णव प्रसाद वाढताना तेव्हा ते प्रथम कडू मिश्रित पदार्थ वाढतात. उदाहरणार्थ म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सुरुवात कशी केली पाहिजे? कडू मिश्रित पदार्थ असलं. जेवणाची सुरुवात कशा असली पाहिजे? कडू पदार्थ, म्हणजे कडू कारल्याची भाजी, त्यांना स्टार्टिंग असली पाहिजे. शिजवलेली पालेभाजी, त्यानंतर डाळ आणि विशेषतः रुची असलेले पदार्थ, उदाहरणार्थ पकोडे, तळलेले बटाटे इत्यादी हे 3 नंबरला खावे, लगेच खाऊ नये. त्यानंतर भाजी वाढावी, रसाळ भाजी वाढावी. पहिला ड्राय भाजी वाढावी, त्यानंतर रसाळ भाजी वाढावी. तेव्हा त्यांनी एक भाजीची वाटी तुम्ही तर लय मोठा मिनिट सांगतात बुवा. ठीक आहे, प्रथम वाढावी. त्यानंतर कोरडी आणि कोशिंबीर आणि चटणी वाढावी. सगळ्यात शेवटी गोड पदार्थ वाढा आणि गोड पदार्थ खावा. सुरुवातीस भाजी आणि चपाती सुरुवात वाढावी. आवश्यक असले तेवढे द्यावे. शक्य असले चपाती गरम गरम वाढावी, शिळी वाढवू नये. म्हणजे सुरुवातीला स्वीट सगळ्यात शेवटी खायचं असतो, मधुरम करायचं असतो. म्हणून तुम्ही साऊथ इंडियाला गेलात ना तर ते जेवण करताना म्हणतात पुरण. पुरण पुरण म्हणजे ठीक आहे, आणि महापुरण म्हणजे काय? आता पुरे झालं बरं. आपल्याकडे म्हणतात पुरण पुरण म्हणजे अहो आधी सांगायचं पुरण बनवलं. तर तुम्ही अशी प्लेट बनवून ठेवली, अशी ते पत्रवाळी केळी असते ना, अशी जर मुडकली, तुमचं अर्धवट जेवण झालं. आणि तुम्ही जर केळीचं पान असं मुडकलं तर पोट भरलंय. मग त्याच्या कळते यजमानला अर्धवट जेवलं का पोटभर जेवलाय, हे दिले. हा नियम आहे. म्हणून हे नियम दिले. पुढे वाढणाऱ्या व्यक्तीने वाढताना असलेल्या पात्रामध्ये प्रसाद घेणाऱ्या व्यक्तीच्या हाताला किंवा ताटाला स्पर्श करू नये वाढताना शक्यतो. हे नियम पाळणं महत्वाचं आहे. जर स्पर्श झाल्यास वाढणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे हात आणि फळे घेऊन वाढण्यास सुरू होतं. जसं आमच्या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा बसलेलं कोणी वाढायला नसेल तर आम्ही जेवणाच्या प्लेटवर उठतो, हात धुतो, पहिले गुळणा करतो, नंतर तुम्ही चमच्याने डाळ दाखवून घेता. आणि कृपादाच्या पाठामध्ये त्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. तर हे नियम इथे दिलेले आहेत. प्रसाद नेहमी ताटामध्ये मोकळ्या जागेत वाढावे. गोड पदार्थ, खारट पदार्थ मिसळणार नाही याची काळजी घ्या. सगळं वेळेवर घ्यायचं. आणि प्रसाद वाढताना तुम्ही पोटभर वाढा, पण सुरुवातीत थोडं थोडं द्या. म्हणून ब्राह्मणाच्या घरी जर मी जातात ना, प्रभूजी स्वस्त होते बरं का, त्यांना ती वाटी कुठून वाटते माहीत नाही का, एवढीच वाटी असते. ते त्या भातामध्ये शिक्क्यामध्ये असते, काय म्हणतात त्याला, आणि एकच घासे टाकतात. त्याच्यात 2 तुपाचे थेंब आणि 4 डाळीचे दाणे, आणि प्रभूची स्वस्त होऊ द्या. म्हणजे एक घास खाऊस तर म्हणजे विचार करायचा की आता दुसरा घास भेटेल का नाही, प्रभूची स्वस्त होऊ द्या. जसं आमच्या एका भक्ताच्या माता शेजारी, घरी शेजारी आमच्या हरक मातेच्या माहिती, त्यांना जेवायला बोलवलं होतं. दोन्ही कार्यक्रम उपाशा झाले आणि पुरे होते, स्वस्त होते, पोटवर आपलंच घर आहे बरं का. आणि त्याने त्या बाहेर आणि तिकून स्वतः आपण त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो. आता एक घटना सांगतो तुम्हाला, लाईव्ह घटना. आमचे भक्त गेले होते, ते फॉरेनरचे भक्त आले होते त्या मातेजींच्या घरी. आता त्यांना काय माहिती, फॉरेनरचे भक्त एवढे खातात. त्याने 10 जणांचा स्वयंपाक या 4 जणांनाच खाऊन टाकला. आता तिथून संपलं तरी भक्त होता, ती माताची भांडी जोरदार आदळते. म्हणजे ते भात असतं ना वाढणे, ते म्हणजे वाईंड करा बोले, आता भूक लागली. राईस लावलं त्या माताजीनं की दानके बाज मारतात, तरी राईस बी संपला. आणि मग हे भांडे वाजत असल्यानंतर कळालं की आता सगळं संपलेलं आहे, तुम्ही आवरायचा प्रयत्न करा. तर ते इंडिकेशन दिलं आणि तेव्हा मग त्यांना कळलं की इंडियामध्ये अशी पद्धत आहे की बाबा डायरेक्ट नाही म्हणता येत नाही. मग ते भांडे वाजत समजायचं की आवरा. नियम झालेला आहे. 3-4 वेळा. एकदा आमचे मोठे प्रभूजी एकाच्या घरी प्रसादाला गेले. ते माताची लेट मागायला लागले, या तिने स्वयंपाक असा बनवला होता, चपाती चांबड्यासारखी,
तुरीची डाळ पाण्यासारखी आणि भाजी. तर प्रभूजी 2 घास खाल्ले म्हणजे माताजी कसं तरी, आणि मी त्यांच्या सर्वांना सांगितलं की बाबा चांगलं स्वयंपाक कर, माझं काही पोट भरलं नाही आणि जेवणात काही मजा नाही आली, काहीच केलं नाही. आणि प्रभूजी पोटभर खा बरं. तर हे माणसानं थोडं म्हणून आपण शक्यतो पोटभर वाढायचं, आणि वाढताना लहान मुलं व्यक्ती पाहून त्यांना वाढलं पाहिजे. पोटभर वाढायचं पण हळूहळू छोटं कमी कमी दिलं पाहिजे, की त्यामुळे तर वेस्टेज फेकणार नाही. काही जण लय घाण सवय असतात. जसं आता मी माझ्या भावाचं लग्न होतं, त्या लग्नामध्ये स्वयंपाक एवढ्या मूर्खाचा बाजार की एवढं वाढून घेतलं, हवराटासारखं वाटतं की 2 वर्षापासून जेवला नाही, एवढं वाढून घेतलं. खाल्लं किती? 80% अन्न वेस्टेज गेलं. 80%. मला एवढा संताप झाला होता की काय करावं काही कळत नव्हतं. आणि त्या प्लेट अशा फेकल्या काय, आणि त्याच्यातच हात धुतात. अरे तुम्ही शरीरानं वाढले, डोक्यानं वाढले का? त्या अन्नाला तुम्ही असं फेकताय. तुम्ही अन्नाची कदर केली तर अन्न तुमची कदर करतं. अन्न हे परब्रह्म आहे. पण लग्नामध्ये, वाढदिवसामध्ये, हॉटेलमध्ये खूप अन्नाची नाश होते, ते टाळलं पाहिजे. शेवटी ते सांगतात वाढणाऱ्या खाणाऱ्या व्यक्तीचे हात पदार्थ वाढवणे, परंतु महाप्रसाद असेल तो वाढू शकतात ते दिलेले. आता बाकीचे काही नियम दिलेले, शेवटचे फाट्स वाचून घेतो. कोरडे पदार्थ किंवा इतर कोरडे पदार्थ जो प्रसाद नेहमी चमच्याने वाढावा. अगदी मीठ सुद्धा चमच्याने वाढायचं, हात लावायचा नाही, नाहीतर एकच हाताने सगळं नाही. तर चमच्यानेच शक्यतो, चमच्याचं सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं. नेहमी उजव्या हाताने वाढावे शक्यतो. वाढताना कोणत्याही अशुद्ध गोष्टीला स्पर्श करू नये. तोंड, हात, पाय, केस किंवा शरीराच्या खालील भाग तसे वाढताना जांभई देणे, शिंका देणे, थुंकू नये, हे शक्यतो टाळावे. तुम्हाला जांभई आली तर इकडे तोंड करून किंवा तुम्ही बाजूला करून, किंवा शिंक आली तर ते भांडं ठेवायचं, बाजूला शिंक करायची, हात धुवायचे, आणि ते शिंक हातात नाही घालायचे बरं, असं कोपऱ्यामध्ये खाली पुढं तरी, नाही तर तुम्ही हात धरताना पुन्हा ते नाही. अनिवार्य झाले हात धुवावे. जेव्हा घरी आतिथी भेट देतात तेव्हा प्रथम भगवंतांना अर्पलेला महाप्रसाद उपासलेल्या सर्वांना थोडा थोडा वाटावा. त्यानंतर ताजा गरम प्रसाद आवश्यकतेनुसार बनवून वाढवा. गुरु तसेच संन्यासी देखील याच प्रकारे प्रसाद वाटप करा. वाढताना पदार्थ जरी कमी असतील तर वाढणाऱ्या व्यक्तीने पदार्थाचे सर्वांना मिळेल अशी खात्री करावी. प्रसाद वाढणाऱ्या व्यक्तीने जितकी मात्रा हवी असेल तितकीच वाढण्यास अतिशय उत्साही असावे. शक्य असल्यास वाढणाऱ्या व्यक्तीने प्रसादाचे गुणधर्म सांगावे. मग तुम्ही कशासाठी बनवलं, काय बनवलं, तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं ते विचारून त्याचं दिलं. आता त्याला भात आवडत नसेल तुम्ही त्याला खाऊ घालतात, आणि एखाद्याला चपाती आवडत नसेल, म्हणजे साऊथ इंडियन असेल, नॉर्थ इंडियन, त्याच्या हिशोबाने, किंवा महाराष्ट्र एखादा तेलकट जमत नसेल, गरम, त्याच्या हिशोबानुसार तो कसा प्रसन्न होईल त्यानुसार कुकिंग केली पाहिजे. शक्य असल्यास वाढणाऱ्या व्यक्तीने प्रसादाचे गुणधर्म सांग, परंतु जर आवश्यक असेल शांतता बाळगावी. प्रसाद घेताना ध्वनिगीत ऐकावे किंवा ग्रंथाचे वाचन करणे अत्यावश्यक लाभदायक. कृष्ण पुस्तक किंवा प्रसाद प्रपद लीलामृत वाचणं ग्रंथ, जसं आम्ही प्रसाद घेतो ना तर कृष्ण बुक एक जण वाचतो, बाकीचे जेवण करतात. तेव्हा तुम्ही दक्षिण भारतात जातात ना तर तिथं संस्कृतचे श्लोक म्हणतात, किंवा मराठवाड्यामध्ये रामदास स्वामींचे श्लोक म्हटले जाते, किंवा कोणी, मी बरेच भक्त ते जेवण करताना प्रभुपादाचे प्रवचन ऐकतात किंवा ज्यांचे गुरु महाराजाचे प्रवचन ऐकतात, म्हणजे जेवण बी करतात आणि कानाने श्रवण करतात. म्हणजे तुम्हाला अन्न नव्हे, हे काय जाणीचे यज्ञ करणं आहे, आणि तुम्हाला तो प्रसाद होतो. एकत्र बसलेल्या भक्तांना सारखे सारखे पदार्थ वाढावे. अधिक लोक एकत्र बसले असतील तर त्यावेळी वाढणाऱ्या व्यक्तीला पंक्ती भेद करून वाढवू नये. ज्यांना पथ्य असेल त्यांना शक्यतो वेगळी व्यवस्था करावी. नाहीतर तुमच्या आवडीचा एक चांगला व्यक्ती त्याला भरपूर गुलाबजाम दिले आणि याला एक दिला किंवा अर्धा दिला तर तुम्ही वाढताना भेदभाव नसला पाहिजे. कसा असला पाहिजे, बाबा ती आहे, आणि नंतर तुम्ही त्या रूममध्ये जाऊन 10 गुलाबजाम खा, वेगळा विषय. पण वाढताना उलट आपल्या व्यक्तीला कमी वाढत, पण दुसऱ्या व्यक्तीला हे नाही झालं. नाही तर खाता खाता त्याच्या चेतनामध्ये माताजी प्रभूची भेदभाव करता, बरं मला एकच गुलाबजाम दिला, मग झाला का नाही अपराध घेणं देणं. प्रसादाला अथवा प्रसाद भांड्यांना आपल्या पायाचा स्पर्श करू नये. स्पर्श झाल्यास उजव्या हाताने बाजूला करावा, नाही तर लाताना मारू नये, किंवा चमच्याने वाटेले काही जण घाणसव असतात कुत्र्यासारखे, ते गाढवासारखे लाता मारायचे, बकिटाला काय याला त्याला काय. प्रसाद वाटप करायचा असल्यास भांडे
जमिनीवर ओढू नये, तसे त्यांची कडी आवाज करू नये. स्वयंपाक घरामध्ये शक्यतो यजमान जेवत असताना भांड्याचा आवाज करू नये. त्याच्यामुळं यजमानाला गैरसमज होण्याची शक्यता असते. नाही तर तुम्ही आम्ही बसलो जेवायला, माताजी बसले भांडे वाजवायला, आवरा बाबा, तर गडबड होईल. प्रसादानंतर ती जागा लगेच स्वच्छ करावी. इतरत्र पडलेल्या गोष्टी कचरा पेटी टाका. म्हणजे तुम्ही एकदा पंगत बसले तर पंगत बसल्यानंतर लगेच पंगत नाही बसवा. आता तुम्ही आम्ही दक्षिण भारतात घेतो तर ते माताजी प्रभूजी लगेच साफ करून नंतर तुम्हाला बसवत होते. पण आपल्या महाराष्ट्रात कसे काय होणार बसा. आता तिथे मी काय, आणि गुरुना प्रसाद महाप्रसाद नियमित भक्ताने वाटू नये. म्हणजे जो गुरु असेल त्याने जुन्या भक्ताने आणि जुन्या भक्ताने कुकिंग करून वाढावं, नव्या भक्ताने वाढू नये. त्यांना माहीत नसते, कारण त्यांच्याप्रती अपराध होण्याची शक्यता असते. हे नियम इथं दिलेले आहेत. आता बाकीचे नियम प्रसाद घेताना काय नियम असले पाहिजे त्याचे नियम आपण चर्चा पुढे वेळेस करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. कोणावर काही प्रश्न टीका टिप्पणी?